भारतीय जनता पार्टीने आरोप केलेला आहे की या ठिकाणी पैसे देऊन बोलवलं जाते हा राजकीय कसं आहे, काँग्रेसच्याकडनं ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांचा फक्त राजकारणाकरिता उपयोग केला जातोय. विद्यार्थ्यांची माथी भडकवणं, त्यांना सरकारच्या विरोधामध्ये जाणून बुजून भडकवणं आणि अनरेस्ट तयार करणं, एक असमाधानाचं वातावरण तयार करणं, असा प्रयत्न काँग्रेसकडनं होतोय. म्हणजेच त्यांचा हेतू फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांमध्ये विष पेरणं आहे, सरकारच्या विरोधामध्ये विष पेरणं आहे. जी चांगली कामं होत आहेत ती न दाखवता ठीक आहे, प्रत्येक सरकारमध्ये ज्यांनी चुकीची कामं केली आहेत त्याला शिक्षा देणं हे आमची जबाबदारी असते. ती शिक्षा आम्ही दिलेली आहे, एकंदरीत जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. ह्या पुढे नीट एक्झाम्स असू द्या किंवा कुठल्याही ज्या परीक्षा असतात त्याला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अपीयर होत असतात, त्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत. तिथे कुठे अनियमितता होऊ नये ह्यासाठी पॉलिसीमध्ये जे काही बदल करायचे ते आम्ही करतोय. काँग्रेसचं फक्त लक्ष विद्यार्थ्यांचा उपयोग करून घेऊन फक्त राजकारण करण्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि मला वाटतं हा वाद आहे तो त्याच्यामधून कुठेतरी समोर आलेला दिसतोय. राबवली आहे. प्रत्येक मंत्र्यांना जिल्हा वाईज कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात जे पालकमंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आलेली आहे आणि पालकमंत्र्यांचं तिथे ड्रग्सच्या बाबतीमध्ये विशेष लक्ष असलं पाहिजे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी पूर्ण रिव्ह्यू घेईल, कारवाईचा पूर्ण आढावा घेईल आणि ड्रग्सच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्सची पॉलिसी आमच्या सरकारची आहे. तदनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही दिवसांपूर्वीच ANTFची आढावा बैठक देखील घेतली होती. म्हणजे अँटी नार्कोटिक जो टास्क फोर्स आहे त्याची देखील आढावा बैठक घेतली होती आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक सातत्याने आढावा घेऊन कारवाया ज्या आहेत या अग्रेसर अजून झाल्या पाहिजेत, त्या मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत. पेडलर्स आपल्याला सापडले पाहिजेत, जिथे मॅन्युफॅक्चरिंग होते ते आपण उद्ध्वस्त केले पाहिजे केंद्र सगळी. तर त्या अनुषंगाने आता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन ही समिती करून त्यांच्यामार्फत त्या जिल्ह्यावरती कंट्रोल आम्ही ठेवू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.